गाईज, वेलकम टू द माय मिसेसचे ब्लॉग. गाईज आपण हा आपला ब्लॉग खूप दिवसानंतर येतो, पण काहीतरी आम्ही तुमच्यासाठी मजेशीर घेऊन आलोय. तर आपण करतो आपला स्टुडिओ सेटअप. तर आपलं अजून वर्किंग चालू आहे, प्रोसेसिंग मध्ये. आपण एक कॉर्नर सेट केलाय, तो किचन कॉर्नर म्हणजे किचन. तर किचन मध्ये आज आपण नवीन सिरीज सुरू करतोय, नवरात्री स्पेशल. तर तुम्हाला कळलं असेल की आज आहे व्हाईट कलर. तर आज आपण व्हाईट कलर रिलेटेड आपण एक डोंट कुक विथ अस वाली सिरीज सुरू करतोय. आणि आज आम्ही करणार आहे व्हाईट कलरचं फूड. सो आपण ट्राय करूया. आम्ही आमच्या सिरीजचं नाव डोंट कुक विथ अस लिहिलंय. सो तुम्ही हे करा, तुम्ही तुमच्या रिस्कवर आमची रेसिपी ट्राय करा. येस. आणि आपण आज ट्राय करणार आहे व्हाईट कलरचं खीर. आपण आज पहिल्यांदा स्वीट करणार आहोत. हा, कारण की स्वीटनेस सुरुवात झाली पाहिजे कुठल्या जरी चांगल्या सिरीजची पण. त्यामुळे आम्ही आज खीर करणार आहे. पण ती गोड होणार आहे का ते बघू लास्टला. खाण्यासारखी होणार आहे का ते बघू. ठीक आहे, आपण आता सिरीजला स्टार्ट करूया आणि ब्लॉग एंड पर्यंत बघा आमची खीर कशी होते ते पाहण्यासाठी. चलो बाय. बाप्पा मोरया. तर गाईज, डोंट कुक विथ असच्या पहिल्या एपिसोड मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आपण करणार आहे खीर. सो खीर ही साक्षीची स्पेशलिस्ट आहे. सो आपण मैं कब हो गया ये कब हुआ कब साक्षी खूप सुंदर करते. सो आपण बघूया ती कशी करते. आपल्या सिरीजचं नाव विसरू नका, डोंट कुक विथ अस गाईज. आणि तुम्हाला आम्ही जर असे काळे दिसत असेल तर तो लाईटचा थोडा इश्यू झालाय आमच्यात, त्यामुळे काळे दिसतो आम्ही. जर तुम्हाला आमच्यावरती नॅचरली आहोत त्याचे काळे. नाही एवढे नाहीत. जर तुम्हाला आमच्यावरती दया आली तर प्लीज आम्हाला एलईडी लाईट कोमी, रू, सुमित, नेहा, वैष्णवी प्लीज प्लीज गाईज प्लीज. कारण की आम्ही खूपच आज काळे दिसतो. आम्ही मेकअप करून एवढे काळे दिसतोय. तिकडे बघायचं डॉक्टर. येस येस. आणि गाईज तुम्हाला दिसतं आमच्या व्हॉइस मधला फरक. खूप जणांनी आम्हाला असं सजेस्ट केलं की तुम्ही माईक घ्या, कारण की तुमचा बॅकग्राऊंडचा व्हॉइस खूप येतो. म्हणून आम्ही व्हॉइस खूप येतो म्हणून आम्ही व्हॉइस लावलाय. ओके, व्हॉइस ठीक आहे. चला तर आपण आता स्टार्ट करूया. साक्षी कशी करते बघूया. हे मी काय कशी करत नाहीये. Let's प्लीज see, मला guys. शिवाय देऊ नका कमेंट मध्ये. मला काही येत नाही. आमच्या मम्मीने शिकवण्याचा प्रयत्न केला होता, पण मी शिकले नाही, माझा फॉल्ट. ठीक आहे, मम्मीला कुणी काय बोलणार नाही. चला तर आपण स्टार्ट करूया सिरियल. ओके. सो साक्षी एक्सप्लेन करते कशी करते. काही नाही, मला मम्मीने आता फोन करून सांगितलंय की तूप घाल थोडंसं. सो लेट्स सी. तूप मम्मीने थोडंसं डब्यातनं पाठवून दिलं थोडंसं. आमचं सेटअप अजून रेडी नाही गाईज, तो आम्ही थोडं प्रयत्न करतोय सगळं एकदम परफेक्ट करण्याचा. ओके बापरे साक्षी स्टार्टअपच नाही होईल. साक्षी छान करते की तुपाचा अभ्यास. गाईज इथे तर शेवया वगैरे भाजलेल्या आहेत साक्षीने. आणि प्लीज आमच्या ह्याला असा पसरायला थोडा अवॉइड करा, इग्नोर करा. आणि लेट्स सी आता कशी होतीये साक्षीची रेसिपी. गाईज तुम्ही कुठे बघितलंय का खीर मध्ये काय व्हॅनिला एसेन्स टाकलेलं? आम्ही टाकतो. आम्ही म्हणजे फ्लेवर मध्ये टाकतो. कुठल्या युट्यूबला बघून तर कोण असतो आणि व्हॅनिला एसेन्स टाकलेलं. ठीक आहे, चला आता प्रोसेसिंग तर छान वाटते मला हे. लेट्स सी आउटपुट. गाईज तुम्हाला आमच्या किचन मधला कोणता असं छान पार्ट वाटला? मला माझा फेवरेट जे काय आहे ना ते हे दोघांना जे आहेत ना, आम्ही कॅट लावलेत मस्त. ते सॉल्ट साठी आहेत पण इतकं सुंदर दिसत नाही. साक्षी, क्रेडिट गोज टू साक्षी, कारण की तिने हे चॉईस केलं आणि छान वाटतंय ते. हो, मी देते क्रेडिट. मी ना थँक्यू. हा. सो आता इथे काढतो आपण शेवया. ह्याला किती वेळ लागेल तरी? 10 मिनिटाची खीर आहे म्हणजे काढायला टाइम लागतो ना. तर तूप मी खात नाही. मग टाकलंस का? तुला खायला तू ह्याच्या पुढे सांग मला एक एक. ह्या पुढे तूप टाकायचं. हा छान. ओके, नंतर ना नेक्स्ट थांबा अजून आठवू दे मग बघूया. साखर, शुगर,
आणि मम्मी बोलली ही वेलची बारीक करून सोला येतात. सोला नाही येऊ का? सोड ना, तू सोडू शकते. छान सोडू शकतेस तू. 4च करत मी बारीक कशी बोलावं. लेट्स सी. आम्ही आता काहीतरी जुगाड करून ह्यांना बारीक करण्यासाठी. गाईज जुगाड इज हिअर. साक्षी इथे. आम्ही आहे ना ते आणायचं विसरलोय. सो आता साक्षी थोडं दिमाग चालवते. म्हणजे हे माझंच दिमाग हो आहे. हो बरोबर. हो, मग करूया ना बाळा तू. माझंच दिमाग आहे. पण तिला मी सांगितलं कर तू. म्हणजे पावडर टाकायची असते अपूर्वा. गाईज आम्ही ना ह्या अशा जर रेसिपी बनणार असेल तर आम्ही गेस्टला बोलवणं ट्राय करू. हो गेस बोलू. गेस्ट बोलूया आपण रेसिपी टेस्ट करायला. भाऊ कोण येत आहे का आपल्याकडे? येतील. मम्मी उद्या स्टार्ट पण झालं. भांडी लगेच घासणार आहेस तू? साखर हा जास्त पाहिजे ना? गोड बरी कर खाणे इतकी. 3 चमचा. मला नाही माहित बाबा. 4 5. काय यार तुझी स्पेशलिस्ट आहे की? नाही काय नाही स्पेशलिस्ट. कोण स्पेशलिस्ट? मी नाही स्पेशलिस्ट. तू नाही स्पेशलिस्ट. खीर आहे तुझ्या हातची खीर. कोण बोललं ते? मी. तू पागल आहे. बघू गाईज मला आता असं थोडं भूक लागली. खिरीची अशी एकदम चव आली आहे. पण ही खीर जर नीट झाली नाही तर वास घेऊन कोण बघतं बाई. हा 7वा का 8वा चमचा आहे. मला साखरच कळत नाहीये किती घालायची. अपूर्वा गोड झाली तर आपण तुला डायबिटीसच्या गोळ्या सुरू करू करायला. अपूर्वाला दिली पाहिजे. अपूर्वासाठी स्पेशल चाललंय. आजचा आपला गेस्ट आहे अपूर्वा माळी. मी नाही खाणार आहे बाबा खीर ही तुझी. तुझ्यासाठी खास केली मी. तू आता बोललीस ना की मी मास्टर आहे खीर मध्ये. एवढी गोड तू हिला अंदाजच करत नाही. वास मगासपासून घेते पण हिला अंदाज करत नाही. बाई बरी कर. हे एवढे सगळे प्रोडक्ट वाया घालू नकोस. बस एवढं. डोंट कुक विथ अस. गाईज मला तर आता असं आता मी हे पण टाकले ते काय वेलची वेलची. बापरे हिला नाव माहित नाही. ए नाव माहितीये पागल. ठीक आहे जाऊ दे. जशी होईल तशी. जशी होईल तशी खाशील ना अपूर्वा तू. जर चांगली झाली तर चांगली तर होईल असं वाटतंय मला. बघू. तर मम्मी बोलली होती की दुधात केशर मिक्स करा आणि मी दूध काढायचं विसरलो. वाह दीदी वाह दीदी. नहीं दीदी वाह दीदी. शाबास. अरे हे दूध पहिला घ्यायचं असतं ना. मस्त छान. खरं आहे पण छान होतं मग. लेट्स सी गाईज. येतोय ना तुला पण हे व्हाईट आहे तर केशर टाकूया काय थोडंसं? मी टाकणार केसर. हा बरोबर टाकणार. गाईज मला एक पण करून नाही. केसर टाकते ना मी प्लीज. टाकते ना मिक्स करून. अरे केसर मी टाकणार आहे. दाखव इथे. मला केसर टाकायला खूप मस्त वाटतं. असं मोदकला वगैरे लावायला केसर एक नंबर. पण ही खीर वाईट झाली पाहिजे होती. मग व्हाईटच आहे ती. ब्राऊन थोडेसे शेवा आहेत ना. एवढं काय व्हाईट तर व्हाईट. मी पण आज ऑफ व्हाईट घातलं. वाईटच खायचं मला. तू खा मी केशर टाकून खाते. मला केसर टाकून दे प्लीज. काय कलर होते बघा. वाव मस्त. पण ते येलो नाही. जाऊ दे. खीर बघा. खीर आम्ही व्हाईट कलरचीच केलेली. पण केशर नंतर आपण आहे ना असं थोडंसं याच्यावरती असं केसर टाक. सगळं टाक. थांब ना. मास्टर शेफ इथून असं आपण घेतोय. मला एवढं झूम करून घेतेस. तुला नाही माहिती. आपण थोडं सवलत ठेवूया. नाही आपलं नाही केशर. केशर आहे पण दूध. काही आपण सगळं टाकतो केशर. हलवून बघूया. सर प्लीज. मस्त वाटतं ना खीरचा वास मस्त येतो. वाव सुंदर. खीर छानच लागते. लागते मी लागते खीर छान. म्हणजे मी केलं काही नाही. तू करणार आहे. तुझ्या हाताला पण सवय. बंद कर
आमचे ड्रायफ्रुट्स राहिले आणि ड्रायफ्रुट्स टाकायला आम्ही आणलंच नाही आम्ही ड्रायफ्रुट्स राहिले. बघितलं या सेटअप मध्ये ना असंच आमच्या अर्ध्या वस्तू तर घरी घरी ड्रेस वगैरे करा. आणि गाईज तुम्हाला काय असं वाटतं ही सिरीज चांगली आहे का? चांगली आहे का आम्हाला तुम्हाला comment चांगली सांगा. वाटते हे का? ओके की ओके ओकेच आहे. ओके गेले बाई ओकेच आहे. धमकी काय देते बाई. ठीक आहे ना. तुम्हाला कशी वाटते तुम्हाला ही काय सिरीज? खायचंय माझ्या हातचं सांगा आणि ते सामान घेऊन या आणि बनवून मला खायला घाला प्लीज. तर गाईज ही सिरीज आम्ही जी स्टार्ट केली ती तुम्हाला कशी वाटते आम्हाला प्लीज कमेंट करून सांगा. तर आणि झाली आपली खीर. आता इसेन्स टाकू का थोडासा? बाई टाक काय टाकते बघितलं तुम्ही. थोडं टाकू शकतो ना. अरे बाई वेगळं काम करते ना त्यांचं. ही व्हॅनिला मिळेली टाकते. ह्याला होल कसं पडत? राहू दे यार साक्षी काय पण नको टाकू. कोणाचं बघितलं तू हे? कोणाच नाही बघितलं माझं आहे. ही व्हॅनिला ह्याच्यातून वास तर मस्त येतोय. मला झूम करतेस ना. नाही ह्याच्यातून वास तर मस्त येतो पण 1-2 ड्रॉप टाकूया. पण हे व्हॅनिला नसतं टाकायचं खीरमध्ये. मी नाही बघितलं मम्मीने कधी टाकलंय. मी टाकते ना. मग ते टाकतच नाही. बघ आता वास तर सही येतो पण लेट सी खीर माझी कशी खीर बनते अशी आता. थोडीशी हे नाही झाली. कशी? थोडी ती अशी हे म्हणजे शिऱ्यासारखी झाली. गाई खरं खरा जरा ही दूध खीर कमी कमी झालं. आणि शिरा जास्त वाटते. इट्स ओके. बघ व्हॅनिलाचा वास येतोय. चल खायला घेऊया. गाईज मी इथे आता टेस्ट करते थोडी. हा. मग सांग. तर गाईज आता आपण टेस्ट करूया बघू कशी झाली. थोडीशी म्हणजे व्हाईटच मरून झाले सॉरी. ठीक आहे तेवढं चालतं. सो आपण टेस्ट करूया बघू कशी वाटते. झाली लागते पण खीरचा वास खूप सुंदर येत होता. असा मस्त वाटत होता. नाही तू का बघू ना खा. मस्त झाले खूप सुंदर. फक्त एवढंच की त्यामध्ये थोडस दुधाची कमी हा. झाली. बाकी एकदम परफेक्ट. व्हॅनिला एसेन्स हा मस्त मस्त लागतंय. सुंदर. वाव. गाईज असं कर. गाईज तुम पण खा. आपण त्यांना द्यायला पाहिजे असं वाटत आहे. हा तुम पण खा. तर गाईज खीर एकदम मस्त झालेले आहे. गुड साक्षी गुड. आणि ठीक आहे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा आम्ही अजून व्हाईटमध्ये आम्ही काय काय करू शकलो असतो. आम्ही नेक्स्ट टाइम ट्राय करू. आपले खूप कलर चॅलेंज आपण खूप करू आणि फूडवालेच करू. सुंदर. डोंट कुक विथ अस. डोंट कुक विथ अस. आणि तुम्हाला आमचे अजून कोणते कोणते एपिसोड्स बघायला आवडतील हे आम्हाला तुम्ही अजून तुम्हाला आम्ही कोणते कोणते चॅलेंजेस केलेले हवे ते प्लीज आम्हाला कमेंट करून सांगा. हा. आणि आपली ही सिरीज आहे ना आपण ट्राय करू 9 दिवस चालवण्याचा. हा. बघू बाकी शेड्युलिंग वगैरे ते थोडं आमच्याकडनं ऍडजस्ट करून घ्या. आम्ही न्यू ब्लॉगर्स आहोत तर प्लीज तुम्ही समजून घ्या. हा. आणि आजचा ब्लॉग इथेच आपण एंड End करूया. करूया. तुम्हाला कसं वाटलं तर प्लीज कमेंट करून सांगा आणि माझ्या प्लीज कुकिंग स्किलला नाव ठेवू नका. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लीज आणि video सबस्क्राईब like करा. सुद्धा करा. आणि आपले सबस्क्रायबर्स वाढले पाहिजे काहीच. आपण अजून खूप चांगल्या चांगल्या सिरीज घेऊन येऊ. आता किचन झाला अजून हॉल वगैरे आमचं सेटअप होणं मग आम्ही अजून खूप चांगले चॅलेंजेस घेऊन तर येतो. आम्हाला आता तोपर्यंत किचनमध्ये आम्ही कोणते चॅलेंजेस करू शकतो मी वेगळे अपुरा वगैरे तर प्लीज आम्हाला कमेंट करून सांगा. येस. बाकी ब्लॉग इथपर्यंत आणि बघण्यासाठी तुम्हाला थँक्यू. अजून एक किचन तुम्हाला आमचा कसा वाटला प्लीज सेटअप पण आम्हाला सांगा. हो नक्की आम्हाला असं कमेंट करून सांगा तुम्हाला आमच्या ह्याच्यामध्ये अजून काय काय कमी अजून वाटलं. आम्ही अजून सेटअप सुरू आहे तर तुम्हाला काय वाटतं आम्ही काय काय ऍड केलं पाहिजे प्लीज सांगा. हो बाय. लय गोड झालं.